एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। डिसेंबर महिन्याचा एक टॉपिक आपण ऑलरेडी सुरू केला होता, तो म्हणजे महाराष्ट्र सेक्शनचा आजचं आपलं हे दुसरं आणि शेवटचं लेक्चर। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे। शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरणाला प्रोत्साहन मिळावं म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने एक वेगळी संकल्पना किंवा एक योजना सुरू केलेली आहे। त्याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान। आता बघा, याला आयोग वन लाइनर मध्ये कन्वर्ट करू शकतं। कसं कन्वर्ट करू शकतं की खालीपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलेलं आहे, आणि त्यासाठी आपलं उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्य। सुरुवात झालेली आहे 5 डिसेंबर 2023 ला रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलं। सिंपल गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं। लक्षात ठेवा, आपण पण स्पर्धा परीक्षा करतोय। फॉर एक्झाम्पल, समजा 500 जागा आहेत किंवा 500 जागा आहेत आणि 500च मुलांनी फॉर्म भरलाय, तर मुलांमध्ये काही जास्त स्पर्धा राहणार नाही। परंतु 500 जागा आलेल्या आहेत आणि त्यासाठी 5 लाख फॉर्म आलेले आहेत, तर इथं स्पर्धा वाढते आणि याच्या माध्यमातून एक मुलांचा सर्वांगीण विकास होतो। आपण प्रत्येक व्यक्ती आपल्यामधला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो। अगदी तशाच प्रकारे जर स्पर्धा असेल तर सर्वांगीण विकास पण त्या ठिकाणी होत असतो। सो वातावरणात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेल की माझी शाळा या स्पर्धेमध्ये 1 नंबरला आली पाहिजे, म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने कॉन्ट्रीब्युशन द्यायचा प्रयत्न करणार आणि याच्याच माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल। शाळांमध्ये आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करणं। ऑब्वियसली जर एखाद्या विद्यार्थ्याच्या शाळेचा या अभियानामध्ये प्रथम क्रमांक आला तर विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण येईल आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये आणखीन काम करण्यासाठी प्रेरणा पण त्या ठिकाणी भेटेल। ओके, सो शाळांमध्ये आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्मिती करणं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेल्या शाळा 478 शाळांची निवड करण्यात आलेली आहे। सो इथे एक इन्फोग्राफिक्स आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने ही जी काही योजना सुरू केलेली आहे त्याच्यासाठीचं। ओके, यस। नंतर अभियान राबवण्यासाठी स्थळ मुंबई आणि महानगरपालिका। सो मुंबई महानगरपालिकामधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा थोड्या चांगल्या दर्जाच्या असणार आहेत। महानगरपालिका क्षेत्रातली शाळा आहे, त्यामुळे त्यांची कॉम्पिटिशन आपण दुसऱ्या शाळांसोबत करू शकत नाही, म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातली ज्या काही शाळा आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा स्तर असेल, कॅटेगरी असेल। नंतर अ आणि ब वर्गाच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, मुंबई महानगरपालिका सोडून राज्यातल्या ज्या काही अ आणि ब वर्गाच्या महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आहेत त्या वेगळ्या असतील आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळा, अशा 3 स्तरांमध्ये 3 कॅटेगरीमध्ये हे अभियान त्या ठिकाणी राबवण्यात येईल। महापालिका क्षेत्रामध्ये विभाग आणि राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे। सो महानगरपालिकेसाठी कुठला स्तर निवडला जाईल? विभागाने राज्यस्तरावर, परंतु उर्वरित ज्या काही शाळा आहेत त्या शाळांसाठी तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर शाळा निवडल्या जातील। जसे आपण आता बघितलं की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नावाची अभियान सुरू करण्यात आलेलं आहे, तशाच आणखीन काही शालेय शिक्षणासाठी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। गोष्टींचा शनिवार, आनंददायी वाचन, दत्तक शाळा योजना, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर, महावाचन उत्सव, महाराष्ट्रातील वाचन चळवळ। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं अशा काही योजना देखील सुरू केलेल्या आहेत। नंतर महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र पिंक रिक्षा योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। ओके, लक्षात ठेवा, महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना। पिंक वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही डेडिकेटेडली महिलांसाठीची योजना आहे आणि ई वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही एक इलेक्ट्रिक रिक्षा त्या ठिकाणी आहे। 8 मार्च 2024 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्तानं राज्यस्तरावर ही योजना सुरू केली जाईल, परंतु सध्याला महाराष्ट्रातल्या 10 शहरांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे। प्रायोरिटी बेसिसवरती किंवा पायलट बेसिसवरती, प्रायोगिक तत्वावरती, नंतर ऑल ओव्हर महाराष्ट्रात ही योजना सुरू केली जाणार आहे। इथं महिलांना रोजगाराच्या संधी देणं आणि महिलांचा प्रवास सुरक्षित करणं यासाठीची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। याचा अर्थ या योजनेअंतर्गत चालक आणि प्रवासी दोन्ही कोण असतील? महिला असतील। जर एखादी चालक महिला असेल तर बसणारी प्रवासी जी काही महिला आहे तिला थोडं कम्फर्ट असणार आहे की चालवणारी व्यक्ती महिला आहे, त्यामुळे मी थोडी सेफ आहे। सो या ठिकाणी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध घेणं आणि जी काही प्रवासी करणाऱ्या महिला आहेत त्यांचा सुरक्षित प्रवास घडून आणणं। सो चालक आणि प्रवासी दोन्ही महिला असलेली कदाचित देशातली ही जी काही पिंक ई रिक्षा नावाची योजना आहे ती पहिलीच असावी।
महिलांसाठी राबवलेलं देशातील हे पहिलंच अभियान आहे. सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त सरकार विविध योजना राबवणार आहे आणि त्यातीलच ही एक योजना आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या ज्या काही बेरोजगार महिला आहेत त्यांना 5,000 रिक्षांचं वाटप त्या ठिकाणी केलं जाणार आहे. पुढील 5 वर्षात आणखीन 50,000 रिक्षा त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. सो पहिल्या टप्प्यामध्ये जे काही 10 शहरं आहेत त्याच्यामध्ये जी काही महिला आहेत 12वी शिक्षण पूर्ण झालेल्या परंतु सध्याला बेरोजगार असलेल्या त्यांना 5,000 रिक्षा देण्यात येणार आहे. अर्थसहाय्य कशा प्रकारचं असेल बघा, 70% बँक कर्ज असेल, 20% गव्हर्नमेंट अनुदान देईल आणि 10% लाभार्थी भरेल. फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपयाची जर ती ई रिक्षा असेल तर त्याच्यामध्ये 70,000 रुपये बँक लोन देईल, नंतर 20,000 रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देईल म्हणजे अनुदान देईल आणि 10,000 रुपये त्या लाभार्थ्याला स्वतःला द्यायचे आहेत. याच्या माध्यमातून त्याला ती त्या ठिकाणी काय मिळणार आहे, रिक्षा मिळणार आहे. परिवहन विभाग जो काय आपला ट्रान्सपोर्ट विभाग आहे त्यांकडून महिलांना विशेष परवाना लायसन्स देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की महिलांच्या रोजगाराच्या संधी आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा नावाची योजना खालीपैकी कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे, तर ती आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात. ओके, नंतर आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. सगळ्यांना माहित असेल की बऱ्याच वेळेला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी जात असतात परंतु शहरांमध्ये मुलांना वसतिगृहांमध्ये ॲडमिशन मिळत नाही, मग त्यांचे राहण्याचे खाण्याचे खूप हाल त्या ठिकाणी होत असतात आणि म्हणूनच जे काही उच्च शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत आणि वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी आहेत काही विशिष्ट जाती धर्मातील त्यांच्यासाठी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. सो विद्यार्थ्यांसाठी आधार म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे सावित्रीबाई फुले यांच्या नावानं. सो बेसिकली यासाठी कुणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. परंतु सर्व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी का, तर नाही, तर हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, असा विद्यार्थी जो हायर एज्युकेशन घेतोय परंतु त्याला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी ही योजना असेल. मग सर्व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे का, नाही, तर ओबीसी, VJNT आणि विशेष मागासवर्ग या कॅटेगरीतील जे काही उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी योजना असेल. लाभार्थ्यांची विद्यार्थ्यांची संख्या असेल 21,600, प्रत्येक जिल्ह्यात 600 याप्रमाणे 36 जिल्ह्यातील 600 विद्यार्थी असे 21,600 विद्यार्थी त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. ओके, 100 कोटी इतका खर्च प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि निर्वाह भत्ता म्हणून दरवर्षी दिलं जाणारं अर्थसहाय्य एका वर्षाला किती हजार रुपये दिले जातील, 38 ते 60,000 रुपये एका विद्यार्थ्याला दिले जातील निवास, भोजन आणि निर्वाह भत्ता म्हणून. पण ते 38 ते 60,000 रुपये रेंज त्या ठिकाणी आहे आणि ही रेंज कशी असणार आहे, जर त्या विद्यार्थ्यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जर ॲडमिशन मिळालेलं असेल किंवा या ठिकाणी जर तो शिक्षण घेत असेल तर त्याला 60,000 रुपये, महसुली विभागीय शहरं व महानगरपालिकांमध्ये त्याला 51,000 रुपये त्या ठिकाणी वर्षाला दिले जातील. जर तो जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं उच्च शिक्षण घेत असेल तर त्याला 43,000 रुपये दिले जातील. जर तो तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्याला 38,000 रुपये दिले जातील. म्हणजेच 38 ते 60,000 या रेंजमध्ये त्याला पैसे दिले जाणार आहेत. सो लक्षात ठेवा, 38 ते 60,000 रुपयापर्यंत त्याला वार्षिक निर्वाह भत्ता त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि कोणासाठी, जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत परंतु त्यांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही, ओबीसी, VJNT आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. ओके, येस. नंतर आहे पुणे पुस्तक महोत्सव 2023. फर्ग्युसन कॉलेज जे आहे पुण्यामधलं, तिथं हे पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. NB त्याचं आयोजन करण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या महोत्सवामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 4 विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे. सो काय विक्रम आहे त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. पहिला विक्रम आहे पालकांनी आपल्या मुलांना गोष्टी सांगणे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मुलांमध्ये वाचनाची आवड तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा त्यांचे पालक वाचत असतील. जर पालक मोबाईल बघत असतील तर ऑब्व्हियसली मुलांचा इंटरेस्ट मोबाईलमध्येच क्रिएट त्या ठिकाणी होणार आहे. जर त्या मुलाला आपले वडील किंवा आपली आई त्या ठिकाणी पुस्तक वाचत असताना दिसत असेल तर ऑब्व्हियसली तो मुलगा किंवा मुलगी जी आहे ती त्या ठिकाणी पुस्तक वाचण्यासाठी इंटरेस्टेड असेल. सो पालकांनी मुलांमध्ये वाचन चळवळ निर्माण करावी म्हणून पालकांनी मुलांना गोष्ट सांगणे नावाची जी काही त्या ठिकाणी घटना घडली त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. पालकांनी आपल्या मुलांना सलग 3 मिनिटे एक गोष्ट वाचून दाखवली आणि त्या गोष्टीचं नाव होतं निसर्गाचा नाश करू नका. शिप्राग शहाणे यांनी ही गोष्ट लिहिलेली होती आणि सलग 3 मिनिटे
पुण्यामध्ये काही पालकांनी एका ठिकाणी मिळून त्या ठिकाणी आपल्या मुलांना ती गोष्ट सांगितली. जवळजवळ 3066 पालक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. याच्यापूर्वीचा विक्रम चीन या देशाच्या नावावर होता. तिथं 2479 पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगितली होती, परंतु हा विक्रम आता महाराष्ट्र राज्यातल्या पालकांनी मोडलेला आहे. नंतर पुस्तकाद्वारे भारत शब्द साकारणे, पुस्तकावर पुस्तकं रचून त्या ठिकाणी भारत शब्द साकारलेला होता. यासाठी 7500 पुस्तकं वापरली. याच्या अगोदर सौदी अरेबियाच्या नावावर हा विक्रम होता. तिथं एक शब्द तयार करण्यासाठी 7191 पुस्तकं त्या ठिकाणी वापरली. नंतर पुस्तकाद्वारे वाक्य तयार करणे, जयतू भारत नावाचं वाक्य तयार करण्यात आलं. तिथं 18760 इतकं पुस्तकं वापरण्यात आली. याच्यापूर्वीचा विक्रम सौदी अरेबियाच्या नावावर होता. तिथं 11111 इतकी पुस्तकं त्या ठिकाणी वापरण्यात आली, ज्याच्या माध्यमातून एखादं वाक्य तयार केलं असेल. नंतर आहे एकाच वेळी अनेक नागरिकांचे पुस्तकं वाचन, एकाच वेळी भरपूर नागरिकांनी एकाच पुस्तकातील एक पॅराग्राफ त्या ठिकाणी वाचलेला होता. सो 11043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एक पॅराग्राफ 30 सेकंदात वाचला आणि हा पूर्वीचा विक्रम चीन देशाच्या नावावर होता. यातला सर्वात महत्त्वाचा उपक्रम कुठला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, तर पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगणे. 3 मिनिटं जवळजवळ 3066 लोकांनी पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवलेली होती. सो 3 मिनिटावरनं तुम्ही 3066 हे लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवायला थोडं सोपं आहे. शिप्रा शहाणे यांची निसर्गाचा नाश करू नका नावाची कथा जी आहे ती आपल्या मुलांना पालकांनी वाचून दाखवलेली होती. ओके, येस. नंतर आहे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023. छत्रपती संभाजीनगर इथं हा चित्रपट महोत्सव पार पडला. आर बाल्की जे चित्रपट दिग्दर्शक आहे त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि या महोत्सवात पद्मपाणी नावाचा एक पुरस्कार देखील देण्यात आला. कुणाला? त्या ठिकाणी जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा सिंगल लाईनला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? जावेद अख्तर. नंतर प्रोजेक्ट वर्षा. काय आहे प्रोजेक्ट वर्षा? सगळ्यांना माहीत आहे कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु कोकणातल्या नद्यांचं पाणी जे आहे ते शेवटी फायनली जाऊन समुद्रामध्ये जाऊन मिळतं. म्हणून कोकणातील नद्यांमधून समुद्रामध्ये वाहून जाणारे जे पाणी आहे ते वळवून आता पूर्व महाराष्ट्रात आणलं जाणार आहे आणि त्यासाठी जो काही प्रकल्प राबवण्यात येतोय त्याचं नाव आहे प्रोजेक्ट वर्षा. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे जवळजवळ 15 अब्ज घनफूट म्हणजे 15 TMC पाणी पूर्वेच्या कृष्णा खोऱ्याकडे वळवणे. 800 कोटी रुपये इतका खर्च आहे. सो समुद्रामध्ये वाहून जाणारं कोकणातलं पाणी कशामध्ये आणलं जाणार आहे? कृष्णा खोऱ्यामध्ये, आणि तिथून ते बाकीकडे डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे. 800 कोटी रुपये खर्च आहे. याच्या माध्यमातून सातारा आणि सांगली जिल्ह्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. 84,000 हेक्टर इतकं जास्तीचं क्षेत्र सिंचनाखाली येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोकणातलं पाणी पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजेच कृष्णा खोऱ्यामध्ये आणल्यामुळं काय होणार आहे? कोकणामध्ये जो काही पूर येतो तो पूर पण त्या ठिकाणी येणार नाही. ओके. नंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे शतक महोत्सवी वर्ष त्या ठिकाणी आहे. ॲक्च्युली 1921 ते 2021 हा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड आहे, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर 2021 किंवा 20मध्ये त्या ठिकाणी याचं सेलिब्रेशन झालेलं नव्हतं. म्हणून या शतक महोत्सवी पूर्तीसाठी त्या ठिकाणी विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभागृह नागपूरमध्ये जे सध्याला हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये हा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. 8 डिसेंबर 2023ला जेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू होतं. विधान परिषदेची पहिली बैठक झाली होती 19 फेब्रुवारी 1921ला मुंबईमधल्या टाउन हॉल या ठिकाणी. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा जो आहे 1919चा, त्या कायद्याच्या आधारे विधान परिषदेची स्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आली होती. या विधान परिषदेचे पहिले सभापती होते नारायण गणेश चंदावरकर. अशा प्रकारे विधान परिषदेचे सभापती होणारे ते पहिले भारतीय देखील होते. सो विधान परिषदेचे पहिले सभापती कोण होते? नारायण गणेश चंदावरकर. नंतर सुपर वन लाइनर म्हणजे संक्षिप्त घडामोडी आपण त्या ठिकाणी बघूयात. राज्यामध्ये विविध परीक्षा ज्या होतात त्याचे पेपर फुटी आणि इतर गैरप्रकार त्या ठिकाणी पार पडत असतात. सो पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनास उपाययोजना सुचवण्यासाठी जी काही समिती स्थापन केली होती त्या समितीचे अध्यक्ष होते किशोर राजे निंबाळकर. MPSCचे माजी चेअरमन देखील त्या ठिकाणी आहेत. नंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावलेल्या महिला कैद्यांसाठी देशातील पहिलं खुलं कारागृह जे आहे ते येरवडा पुणे या ठिकाणी आहे. ज्या महिलांवरती गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत आणि त्यांना फार मोठ्या कालावधीसाठी शिक्षा सुनावलेली आहे त्यांच्यासाठी देशातलं पहिलं खुलं कारागृह जे आहे ते येरवडा या ठिकाणी बांधण्यात येत आहे.
देशातील वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं टफ्स नावाची योजना सुरू केली, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील स्वतःची योजना सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे महाटफ्स, महाराष्ट्र टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम. त्यामुळे आयोग असं विचारू शकतं की महाटफ्स नावाची योजना कशाशी संबंधित आहे? वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित त्या ठिकाणी आहे. नंतर समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. सो ह्या अपघातासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र रस्ते महाविकास मंडळाकडून महामार्ग पोलिसांना काही स्पेशल वाहनं हस्तांतरित करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे इंटरसेप्टर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. नंतर बऱ्याच वेळेला रस्त्याची कामं जी आहे ती रखडतात बघा, किंवा बऱ्याच वेळेला ह्या खोदकामांमुळं रस्त्यांची दुरावस्था होत असते, त्याच्या माध्यमातून मोठा खर्च होत असतो. सो हा खर्च टाळण्यासाठी, रस्त्यांची दुरावस्था टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक प्रणाली सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे कॉल बिफोर यू डिग. डिग म्हणजे खोदणे. ओके, सो सरकारच्या विविध विभागांकडून होणाऱ्या खोदकामुळे होणारे रस्त्यांची दुरावस्था टाळणे आणि त्यातून होणारा अनावश्यक खर्च कमी करणे यासाठी सुरू केलेली प्रणाली कॉल बिफोर यू डिग. नंतर राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती देऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं मॉरिशस या ठिकाणी एक बहुउद्देशीय संकुल उभा करण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. खेळाडूंचे दैनंदिन प्रश्न सोडवणे, त्यांचे निधी मंजूर करणे यासाठी महाराष्ट्र राज्यानं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. अशा पूर्वी गोवा आणि गुजरात राज्यानं देखील अशी क्रीडा प्राधिकरणं स्थापन केलेली आहेत. आपण त्याला स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो बघा, साई. ओके, जसं केंद्र स्तरावर साई नावाची व्यवस्था आहे तशी अगदी महाराष्ट्र राज्यानं महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. नंतर संगीत, नाटक, वक्तृत्व इत्यादींचं शिक्षण देण्यासाठी राज्यामध्ये स्पेशल शाळा तयार करण्यात येणार आहे. त्यांचं नाव आहे सेलिब्रिटी शाळा. देशातील सर्वात मोठं आणि सर्व सुविधांनी युक्त कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र जे आहे ते करमोली, रायगड या ठिकाणी उभारलं जाते. 43वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर या ठिकाणी झालं. जगदीश कदम त्याचे प्रमुख किंवा अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी अधिक उंचवण्यासाठी भविष्यामध्ये मिशन लक्षवेध नावाची एक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. 160 कोटी रुपये इतका निधी त्यासाठी प्रस्तावित आहे. नंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये होतं, परंतु बऱ्याच वेळेला त्याच्यावर प्रक्रिया न केल्यामुळे कांद्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणात होते. सो कांद्याची नासाडी टाळण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित रेडिएशन करून कांदा महाबँकेची स्थापना करणारं राज्य. लक्षात ठेवा, कांदा महाबँकेची स्थापना करणारी राज्य. महाराष्ट्र राज्यानं कांद्याची नासाडी टाळण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित त्यांचं रेडिएशन करून कांदा टिकवण्यासाठी कांदा महाबँक सुरू केलेली आहे आणि ह्यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांची देखील मदत घेतलेली आहे. सो प्रश्न आयोग विचारू शकतं, कांदा महाबँकेची स्थापना करणारं राज्य महाराष्ट्र. नंतर नव्या शासकीय परिपत्रकानुसार स्त्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती या ठिकाणी उभारलं जाणार आहे. श्री अन्नला आपण भरडधान्य देखील म्हणतो. 2023 हे युनायटेड नेशननं भरडधान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. या भरडधान्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अन्न असं संबोधलं आहे. सो भरडधान्याला प्रमोशन करण्यासाठी, त्यांची लागवडीतील क्षेत्र वाढण्यासाठी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे स्थापन केलं जाणार आहे. परंतु 2023-24चा जेव्हा बजेट महाराष्ट्र राज्याचं मांडण्यात आलं तेव्हा हे जे काही अन्न उत्कृष्टता केंद्र आहे ते सोलापूर इथं उभारण्याचं प्रस्तावित होतं, परंतु आता हे बारामती इथं शिफ्ट करण्यात आलेलं आहे. सो जे केंद्र सोलापूर इथं होणार होतं ते केंद्र आता बारामती मध्ये शिफ्ट झालेलं आहे. नंतर प्रत्येक शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केल्या जाणार आहेत. कशासाठी? तर मुलींची सुरक्षितता, निकोप आणि समतामूलक वातावरण निर्माण करणं. सो सखी सावित्री समिती जी आहे त्या सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी स्थापन केल्या जाणार आहे. ओके, चलो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय शिकलेलो आहे. रिव्हिजन करण्यापूर्वी एक महत्त्वाची थोडी अनाउन्समेंट होती, ती अनाउन्समेंट करतो. मी आणि महेश पाटील सरांनी शाश्वत आउटलुक या नावाने एक स्पर्धा परीक्षा मॅगझिन सुरू केलेला आहे. सध्याला तुम्ही बरेच मॅगझिन्स वाचता, त्याच्यामध्ये डाटा जो असतो तो अनवॉन्टेड त्या ठिकाणी असतो. बऱ्याच वेळेला समजत नाही की काय वाचावं, काय स्किप करावं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार आम्ही एक फार सुंदर पुस्तक बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये दर महिन्याच्या संदर्भ घेऊन ते पुस्तक त्या ठिकाणी असणार आहे. तुमच्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये हे नक्कीच त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ओके, सो आवर्जून घ्या.
बघूयात आपण रिव्हिजन करूयात. ओके, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, शाळांमध्ये आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण तयार करणं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ह्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. 478 शाळांची निवड करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका अ व ब वर्गाच्या महानगरपालिका, उर्वरित महाराष्ट्रातील शाळा या स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार आहे. नंतर महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे. 8 मार्च 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना सुरू केली जाईल, परंतु सुरुवातीला 10 शहरांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढवणं आणि महिलांना सुरक्षित प्रवास करणं यासाठी ही योजना असणार आहे. महिलांकडून महिलांसाठी राबवलेलं हे देशातील पहिलंच अभियान त्या ठिकाणी आहे. 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 रिक्षांचं वाटप करण्यात आलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात आणखी 50,000 रिक्षा वाटप करण्यात येईल. अर्थसहाय्य 70% बँक कर्ज असेल, 20% अनुदान असेल, 10% लाभार्थ्याचा वाटा त्या ठिकाणी असेल. आणि महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाकडून महिलांना लायसन देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे ती उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. स्पेशली ओबीसी, VJNT आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांसाठी 21,700 विद्यार्थी निवडले जातील. 100 कोटी रुपये खर्च आहे. 38 ते 60,000 रुपये त्यांना निर्वाह भत्ता दिला जाईल. कोणत्या क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्याच्यानुसार त्याला त्या ठिकाणी असणार आहे. जर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल त्याला 60,000 रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी राहत असेल तर त्याला 38,000 रुपये असं मानधन दिलं जाणार आहे. पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला. NBT कडून त्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. ते म्हणजे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सलग 3 मिनिटं एक गोष्ट वाचून दाखवली. त्या गोष्टीचं नाव होतं निसर्गाचा नाश करू नका. शिप्रा शाहनी यांनी लिहिलं होतं. याच्यापूर्वीचा विक्रम चीनच्या नावावर होता. 3,066 मुले या ठिकाणी पालक सहभागी झालेले होते. नंतर पुस्तकाद्वारे भारत नावाचा शब्द त्या ठिकाणी साकारला. यासाठी 7,500 पुस्तकं वापरण्यात आली. पुस्तकाद्वारे जयतु भारत नावाचं वाक्य तयार करण्यात आलं. त्यासाठी 18,000 पुस्तकं वापरण्यात आली. एकाच वेळी 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एक पॅराग्राफ वाचला आणि हा पूर्वीचा विक्रम चीनच्या नावावर होता. नंतर अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला आणि या चित्रपट महोत्सवामध्ये जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. नंतर कोकणामध्ये समुद्रात वाहून जाणाऱ्या जवळजवळ 15 अब्ज घनफूट म्हणजे TMC पाणी जे काय समुद्रामध्ये वाहून जातं ते पूर्वीच्या कृष्णा खोऱ्याकडे वळवण्यात येणार आहे. 800 कोटी रुपये इतका खर्च आहे. याच्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. 84,000 हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि त्याच्यामुळे पूर नियंत्रण देखील होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचं शतक महोत्सवी वर्ष जे आहे त्याच्या निमित्तानं विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं नागपूर येथील विधान परिषद सभागृहामध्ये 8 डिसेंबर 2023ला. 1921 ते 2021 हा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड समजला जातो. महाराष्ट्र विधान परिषदेची पहिली बैठक 19 फेब्रुवारी 1921 रोजी मुंबईतल्या टाउन हॉल या ठिकाणी झाली होती. 1919च्या कायद्याच्या आधारे या विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली होती. या विधान परिषदेचे पहिले सभापती होते नारायण गणेश चंदावरकर. पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यात उपाययोजना सुचवण्यासाठी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या ज्या महिला कैदी आहेत त्यांच्यासाठी देशातलं पहिलं खुलं कारागृह येरोडा इथं उभारले जात आहे. वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्यानं महाटप्स नावाची योजना सुरू केलेली आहे. नंतर इंटरसेप्टर नावाची विशेष वाहनं समृद्धी महामार्गावर देण्यात आलेल्या ह्याच्या माध्यमातून अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात येतील. विविध विभागाकडून होणाऱ्या खोदकामुळे जे रस्त्यांची दुरावस्था होते आणि अनावश्यक खर्च होतो तो टाळण्यासाठी कॉल बिफोर यू डिग नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. मॉरिशसमधल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळांची माहिती द्यावी म्हणून मॉरिशसमध्ये बहुउद्देशीय संकुल उभारले जाणार आहे. नंतर दैनंदिन खेळाडूंचे दैनंदिन प्रश्न सोडवणं आणि त्यांचे निधी मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्यानं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये संगीत, नाटक, वक्तृत्व इत्यादींचं शिक्षण देण्यासाठी सेलिब्रिटी शाळा उभारण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी युक्त कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र रायगड जिल्ह्यातील करमोली या ठिकाणी असणार आहे. 43वा मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूरमध्ये पार पडलं. जगदीश कदम त्याचे अध्यक्ष होते. खेळाडूंची कामगिरी अधिक उंचवण्यासाठी मिशन लक्षवेध सुरू केलं जाणार आहे. नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट कांदा महाबँकेची स्थापना करणारं राज्य महाराष्ट्र. याच्यामध्ये कांद्यांची नासाडी अणुऊर्जेवर आधारित त्या ठिकाणी टाळली जाणार आहे. ओके, अनिल काकोडकर यांचं सहाय्य त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे.
नंतर श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती इथं उभारलं जाणार आहे. हे केंद्र सोलापूर इथं प्रस्तावित होतं. ओके. सखी सावित्री समिती स्थापन केले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून मुला मुलींची सुरक्षितता, निकोप आणि समतापूलक वातावरण निर्माण केलं जाणार आहे. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.